उपासाचे कढी पकोडे बघणार आहोत. हां, कढी पकोडे बघणार आहोत. तर त्याचं साहित्य नीट लिहून घ्या. सुरणाचा किस आहे, ताक, दाण्याचं कूट, शिंगाडा पीठ, साखर, आलं पेस्ट, जिरं पूड आणि वाटलेली मिरची. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आता काय करतोय. पकोड्याची तयारी आहे. हा, पकोड्याची तयारी आधी करायची. आधी सुरण घेऊयात आपण. सुरण कच्चाच आहे ना. हो, हा किसून घेतलेला. हो, कच्चाच सुरण आहे. त्यामध्ये थोडीशी जिरपूड घालणार आहोत आपण. ओके. त्यानंतर आलं पेस्ट घालूया थोडी. हे पण छान लागणार आहे ना. पण याच्यामध्ये जिऱ्याचाही स्वाद लागणार आहे आपल्याला. थोडीशी चवीपुरती साखर. हे शिंगाडा पीठ आहे. तेही आपण शिंगाड्या पिठाला स्वतःच्या असं एक फ्लेवर आहे आणि छान मस्त. त्याचा शिरा पण अप्रतिम होतो ना. शिंगाड्याच्या पिठाचा शिरा छान होतो. दाण्याचं कुठेही घालणार आहोत 2 चमचे. ओके. पाणी दे थोडं घाल. बस. शिंगाड्याचं पीठ. हा, थोडंसं शिंगाड्याचं पीठ घालूया. शिंगाड्याचं पीठ टाकू शकतो किंवा आपण केळ्याचं पीठही यामध्ये वापरू शकतो. त्यांनी पण चव चांगली. हो, सुंदर लागते एकदम. लागेल. हो, बस बस. आता नको जास्त नको. अगदीच नाही, आता घट्ट होतील फार. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे चांगलं पीठ बांधून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर परत ते डीप फ्रायच करायला लागणार आहेत कारण आपण शिजवलेला सुरण नाही घेतलेला. नाही, शिजवलेला घेतला तर आपण नुसताही हे करू शकतो. शॅलो फ्राय करू शकतो. पण आता हा प्रकारही शॅलो फ्राय करू शकतो. पण हा डीप फ्राय जास्त सुंदर लागतो. ते आहे. सुरसुरीत जर कोणाला जास्ती हवं असेल तर डीप फ्राय तो छान लागतो. जिभेला नक्की. पण आपण डीप फ्राय करतोय ना. हो, डीप फ्राय करणार. आपण ते त्याचं काय शेप जस्ट शेप भजी सारखे टाकले तरी चालतं किंवा कसंही गोल किंवा हो लांब. मी आता भजी सारखे टाकणार कारण कढीमध्ये सोडायचं असेल त्यामुळे चांगले दिसते. ठीक आहे. मग त्याची तयारी करूया. तळणीची मिश्रण तयार झालेलं आहे. तेलही तापलेलं आहे कडकडीत आणि आता ते बोंड सोडतो आपण तसं. भजी जशी आपण सोडतो तशी सोडली तरी चालेल. हाताने सोडू शकतो किंवा चमच्याने आपण हे करूयात. छोटी छोटी आपल्याला भजी तळायची. ओके. चांगले पकोडे कुरकुरीत करून घ्यायचे. आणि मला वाटतं जर तुम्हाला ती डिश म्हणजे कढी पकोडा करायची असेल तर हे बनवायचे आणि लपवून ठेवायचे तरच ते ताकामध्ये जातील. नाहीतर जर नवऱ्याला सांगितलं, मुलांना सांगितलं की मी कढी पकोडे करते आणि त्यांनी जर बघितलं हे तर ते नक्की करता करताच संपून जातात. ते म्हणजे डिश मध्येही पडले जात नाही. दुसरा हे करायच्या आधी ते संपून गेलेले असतात. आणि आपल्या बेताचा पूर्ण वाट नवीन बेत आपल्याला करायला लागेल. त्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही शांतपणे हे लपवून ठेवा. तर आता आम्ही हे करतो आणि लपवून ठेवतो आणि पकोडे तर झालेले आहेत. आता कढीची तयारी. हो, कढीची तयारी. पकोडे तयार झालेले आहेत. मी असे लपवून ठेवलेले आहेत घरच्यांपासून आणि पण ते मला स्वतःपासून लपवता येत नाहीये. तर मी त्याचं थोडीशी अशी चव बघणार आहे ऍक्च्युली. हा, याच्यामध्ये कधी कधी मीठ नाही घालत आपण कारण कढीमध्ये ज्यावेळेला घालतो ना मग कधी डबल होतं ते. म्हणजे काही जणांना मग ते जास्ती वाटतं. त्यामुळे काही जण घालतात, काही जण नाही घालत. ओके. त्या चवीप्रमाणे मग आपण घालायचं किंवा नाही घातलं तरी चालतं. नाही, मग आपण असंच करायचं की आपण कढीमध्ये पकोडे जेव्हा घालणार असतो तेव्हा त्याच्यात मीठ घालायचं नाही तरच ते वाचतील. नक्की. होय की नाही. म्हणजे नुसते खाण्यापासून नक्की वाचतील. मला वाटतं बेसिकली हाच प्लॅन असणार यांचा. ओके. तर ते झालंय. आता तुम्हाला काय हवं. आपण आता ह्याच्याकडे कढी करूया. पहिल्यांदा तूप घालूया फोडणीला. त्याच्यामध्ये पीठ घालून मी तोपर्यंत ताकाला शिंगड्याचं पीठ लावणार आहोत आपण थोडंसं. हे मी कालवते चांगलं आपलं नेहमीच ना. एरवी आपण जे लावतो याचं चण्याचं पीठ. साध्या कढीला आपण जे चण्याचं पीठ लावतो त्याच्याऐवजी याला शिंगाड्याचं घ्यायचं. कारण उपासाला आपण चण्याचं पीठ खात नाही त्यामुळे मग याचं घ्यायचं शिंगाड्याचं. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे त्याला एक चव असते ना वेगळी. त्यामुळे अजून सुंदर लागतं ते. मस्त. तुम्हाला काय हवं. आता जिऱ्याची फोडणी करणार आहोत आपण. ठीक आहे. मी हे सायमल्टेनियसली जे आपल्याला पीठ लावायचं होतं शिंगाड्याचं ते लावलेलं आहे ताकाला. आधी काय घालायचंय तुम्हाला.
याच्यामध्ये काही जण जसं आपण नॉर्मल कढीला कढीपत्ता घालतो ना तसाही काही जण घालतात, परंतु उपासाचा आपण काही कढीपत्ता काही जण वापरत नाही, त्यामुळे याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार नाही आहोत. पण काही जण कढीपत्ताही फोडणीला घालतात, म्हणजे घालू शकतात, ज्यांना आवडतात ते घालूयात आपण. हो, आणि आता ताक घालूया तुम्ही. ताकाची कढी करताना एक महत्वाची काळजी अशी घ्यायची की ताक फोडणीत घातल्या लगेचच ते ढवळायला सुरू करायला पाहिजे, नाहीतर एकतर कढी कधी कधी फाटते पण. हो, आणि जास्ती उकळी पण नाही द्यायची त्याला, जस्ट कोमट केलं तरी म्हणजे गरम करायचं. त्यामुळे गॅसही आपण आता बंद करून टाकला तरी चालणार आहे. मीठ साखर घालूयात त्याच्या आधी, महत्वाचं मीठ घालायचं. गप्पांच्या नादात आम्ही त्याच्यातही मीठ नाही आणि ह्याच्यातही मीठ नाही. साखर ना? हो, साखर घालूया. आपण कबाब मध्ये त्याच्यात थोडीशी घातली होती चिमुडी. काय साखर घातली होती. आता फक्त कढीसाठी साखर घाला. ठीक आहे. म्हणजे इतकं मस्त गरमागरम अशी ही डिश आपल्याला मिळणार आहे. आपण आता गॅस बंद करणार आहोत, कारण जास्ती उकळी नाही आणायची याला. पण ही खरंच मस्त आहे डिश. म्हणजे आपण जो वरीच्या तांदूळाचा भात करतो तर त्याच्याबरोबर हे घेऊन खायला खूप छान लागतं. म्हणजे काही जण दाण्याची आमटी करतात, कधी कधी नको वाटतं, एक व्हरायटी चेंज वाटतं, चेंज हवा असतो चवीसाठी, तर मग आपल्याला ही अशी कढी करायला हरकत नाही. आणि हे आत्ता टाकायचं त्याच्यामध्ये? हो, आता सोडायचं. हो, पण मी लगेचच खाणार आहे म्हटलं ते आत्ता घालायला हरकत नाही, नाहीतर मग तुम्ही जेवणाच्या वेळेला ते कबाब सोडायचे त्याच्यात सोडून ठेवले तरी चालतील. पण जेवढे जास्त वेळ ठेवले ते मुरतील त्याच्यामध्ये आणि छान चवीला सुंदर लागते, सुशित लागेल. हो, सुंदर लागेल. आता साहित्य आणि कृती घ्या, तोपर्यंत हे सजते नटते डिश. तोपर्यंत साहित्य आणि कृती. उपवासाचे कढी पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुरणाचा किस, ताक, दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं पीठ, साखर, आल्याची पेस्ट, जिरं, जिरपूड आणि वाटलेली मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेला सुरण घेऊन त्यामध्ये जिरपूड, आलं पेस्ट, चवीपुरता साखर, शिंगाड्याचं पीठ, दाण्याचं कूट आणि पाणी घालून पीठ एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे पकोडे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी आणि त्यात शिंगाड्याचं पीठ लावलेलं ताक घालून कढी उकळवून घ्यावी. सर्व्ह करताना बाउलमध्ये कढी घेऊन त्यामध्ये पकोडे घालावेत.